प्रेक्षक मित्रहो, आज अशी एक कथा बघणार आहोत की ही कथा ऐकून पूर्ण रत्नागिरी आणि पोलीस यांचं डोकं बंद पडलं. कारण एका तरुणाच्या स्वप्नामध्ये एक बॉडी येते आणि त्यानंतर तो पोलिसांकडे धाव घेतो आणि तिथूनच होती खरी कथेला सुरुवात. या तरुणाचं नाव होतं योगेश नावाचा हा तरुण. तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आजगाव इथे मध्ये राहतो. योगेशला काही दिवसापासून एक स्वप्न पडत होतं. खेड रेल्वे स्टेशनच्या शेजारी असलेल्या या जंगलामध्ये योगेशला स्वप्नात असं दिसलं की त्या जंगलामध्ये एक डेड बॉडी पुरलेली किंवा वर आहे आणि तो व्यक्ती योगेशच्या स्वप्नात येऊन त्याबद्दल सांगायचा. त्यानंतर असं कायम व्हायला लागलं. त्यानंतर योगेशने खेड पोलिसात धाव घेतली. त्यानंतर खेड पोलीस ज्या पद्धतीनं योगेश सांगत होता त्या पद्धतीनं पोलिसांना वाटलं की याच्यावर विश्वास ठेवावा की नाही. पण त्यानंतर योगेशने हुबेहूब वर्णन केल्यानंतर पोलिसांनी ठरवलं आणि त्यांनी जंगलमध्ये गेले. त्यानंतर त्यांनी सगळीकडं बघितले. त्यानंतर त्यांना असं काही दिसलं. त्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्या ठिकाणी एक व्यक्तीची डेड बॉडी होती. जेव्हा पोलीस त्या ठिकाणी जातात आणि त्यांना दिसतं की तेथे एक बॉडी आहे. त्यानंतर त्या ठिकाणी एक बॅग असते आणि बॅगच्या शेजारी त्या व्यक्तीची कवटी 5-6 फुटावर. आणि त्यानंतर पूर्णपणे पोलीस चौकशी करतात. योगेशला ज्या व्यक्तीनं सिम दिलं होतं त्या व्यक्तीला आणि ज्याने मोबाईल दिला होता, काही व्हिडिओ पाठवले होते, त्या व्यक्तींना दोघांनाही पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतलं आहे. संशयित म्हणून अजूनही पोलिसांनी काही स्पष्टीकरण दिलं नाही किंवा पोलिसांना अजून काही समजलेलं नाही आहे. ह्या व्यक्तीचा मृत्यू कसा झाला आहे, हा मृत्यू आहे की जंगलामध्ये काही प्राण्यांनी हल्ला करून काही केलं आहे, असा देखील प्रश्न पोलिसांकडे उभा राहतो. त्याचबरोबर असं बोललं जातं की योगेशला स्वप्न पडलं, पण तिथले स्थानिक लोक बोलतात की योगेश च्या डोक्यावर परिणाम आहे आणि तो असंच रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला भटकत असेल आणि पोलिसांना संशय व्यक्त केला. योगेशला पडलेलं स्वप्न खरं आहे की खोटं हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. आता पोलीस त्या मृतदेहाचा पुढचा तपास करत आहे. पोलिसांना अद्यापही असा ठोस पुरावा मिळालेला नाही. जर कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण या चॅनलच्या माध्यमातून ज्या कथा आहेत सत्य घटनेवर, त्या कथा तुमच्यापर्यंत पोहोच करत असतो. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या.